बिग बॉस मराठी सीझन 6 बिग बॉस मराठी सीझन 6 घरात झाले एविक्शन काल रात्री. आणि कोणाचं झालं एविक्शन, कोण गेले घराबाहेर. मला वाटत नव्हतं ओमकार राऊतला ते बाहेर काढतील आणि ओमकार राऊत घराबाहेर पडला आहे. हो, यावेळेस डबल एविक्शन झालं. दिव्या काल गेली आणि नंतर ओमकार राऊत घराच्या बाहेर पडला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आयुष संजीव तो बिग बॉसचा फेवरेट आहे, त्याला पाठवणार नाही. दीपाली पण बॉटमला होती, त्यांना दीपालीला पाठवायचं नव्हतं. त्यानंतर ओमकार हे तिघं पण बॉटमला होते. यापैकी कोणालाही म्हणजे दीपाली आणि आयुष संजीव या दोघांपैकी कोणालाही बिग बॉसला काढायचं नव्हतं. तर घराच्या बाहेर पडला आहे तो ओमकार राऊत घरातून. हो, काल रात्री घरातून बेघर झाला आहे, घराबाहेर पडला आहे. कमाल आहे ना. दिव्या आणि ओमकारची जी मैत्री दिसत होती, दिव्या गेली आणि नंतर लगेच ओमकार पण बाहेर पडला. कारण तुम्ही जसं बघताय की दिव्याबरोबर तो बसत होता तोपर्यंत ठीक आहे, आणि मग नंतर त्यांनी त्याची गेम जी आहे ना चेंज केली आणि नंतर तो विशालबरोबर विशालबरोबर बसायला लागला, ऐकायला लागला. इथून मला असं वाटत होतं की तो गेम खेळायला लागला. विशालवर बसून त्याला समजलं तो गेम खेळत होता. आणि मला वाटलं आयुषचे हेल्थ प्रॉब्लेम असल्यामुळे, म्हणजे तो आजारी असल्यामुळे त्याला पण तो बिग बॉसचा, जसं मी पहिले पण बोललं, आयुष संजीव फेवरेट आहे. तर आयुष संजीव ना, मला तर वाटतं बॉटमला असला तरी आता हे लवकर त्याला जाऊ देत नसता घरातून बाहेर. तरी पण आता बघूया. पण ओमकार राऊत हे तिघं बॉटमला होते, ओमकार, आयुष आणि दीपाली. त्यांना दीपाली एक मोठं नाव आहे, त्याच्यामुळे दीपालीला तर पाठवायचंच नव्हतं. आणि त्याच्यानंतर आयुष संजीव त्यांचा फेवरेट आहे, त्याला पण ते तर ओमकार राऊत हा घरातून बेघर झाला आहे. ओमकार राऊत घरातनं बेघर झाला आहे, घराबाहेर पडला आहे. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. एविक्शन झालं आहे ओमकार राऊत, तुमचं काय म्हणणं सांगा कमेंट सेक्शनमध्ये.